विने विचार पुरविली धर्माचे स्वरूप वार्ता राहिली सांगिजे पूर्ण अनुसंधान. यदुराजा म्हणाला ज्या ज्या गोष्टीची मी अपेक्षा केलो विचार केलो तुम्हाला पहिल्या अध्यापासून ज्या ज्या गोष्टी मी विचारलो तर तुम्ही कसल्याही प्रकारचा कटाळा न करता न उबग मानता लक्षात आलं की तुम्ही काय केल्या सगळ्या सविस्तर गोष्टी मला आतापर्यंत सांगितल्या. आता काही गोष्टी तुम्ही मागे धर्माच्या सांगितल्या महाराज आणि काही सांगायच्या राहिल्या. जे धर्माची वार्ता जे सांगायची राहिली हा आता ते सांगा. आणि धर्माचं स्वरूप नेमकं काय होय धर्म कशाला म्हणाव अर्थ कशाला म्हणाव काम कशाला म्हणाव आणि मोक्ष कशाला मिळतील हा हे सगळी प्रक्रिया मला काय करा तुम्ही नीट नेटकी समजून सांगा की जेणेकरून मला धर्माचं आचरण करता येईल काम नीट करता येईल अर्थ नीट वापरता येईल आणि सहज मोक्ष मला प्राप्त करून घेता येईल. अशा प्रकारची विनंती कोण करायला यदुराज्य अवधूत महाराजाकडे करायची. चला सुधारच्याची याची अन्न त्वरित तू पुरविता सद्गुरु अवधूत मरती याची आपे ओपे अमृत आयुष्य तुझा अनंत पवाडे. कित्येक दिवसापासून कणच तोंडामध्ये टाकायला मिळाला नाही. अन्नाचा कण तोंडामध्ये टाकायला मिळाला नाही. हा एवढी भुकेनं व्याकुळ झालेला जीव त्राये करालेला जीव हा आणि त्याला जर 56 भोग प्राप्त करून दिले तर पंचपक्वानाचं ताट म्हणा पात्र म्हणा जर त्याच्या पुढे ठेवलं तर कसं वाटेल. हा हा आता मरते 2 मिनिटाला प्राण जाते पाय खोरलाय हा तोंडाला फेस बुरबुडा आलाय हा डोळ्यात प्राण आलाय आणि खटकुल्या अकस्मात येऊन त्याच्या मुखामध्ये अमृताची गुटी टाकली तर कसं वाटल होमल वाटेल काय कसं वाटेल हा तसंच आम्हाला झालंय म्हणालाय. आम्ही आता मरणार होतो म्हणाला मी या सुद्धा जन्मात असे कितीतरी जन्म झालेत माग तर काय करायला तू हा मोक्ष सुखाच्या अभिलाषेनं आम्ही त्रशाकांत होत्या तुझ्या उपकाराच्या आशेनं आम्ही त्रशाकांत होत्या तुझ्या भेटीसाठी आम्ही त्रशाकांत होत्या तर तू अकस्मात भेट दिलास काय केलास हा ज्ञान भक्ती वैराग्याचं ताट आमच्या पुढे आणून ठेवलास विवेक आमच्या पुढे ठेवलास हा आणि पुन्हा काय केलास आमच्या मुखामध्ये आता प्राण जाते म्हणलं हा हा की तुझ्या नामाची मात्रा आमच्या मुखामध्ये टाकून अमृत आमच्या मुखामध्ये ओतून काय केलास आम्हाला तू मरता मरता जिवंत केलास. आता एवढा उपकार केलास देवा तू तर तुला काय देऊन तुझा उपकार फेडू आणि तुझा काय देऊन उपकार फेडून त्या उपकारामधून उतराय होऊ हा मला काय सुचना आलंय बाबा म्हणून मौन्य धारण केलं म्हणाला यदुराजा. आता काय केलं मी असंही म्हणायचं नाही आणि तसंही म्हणायचं नाही मौन्य धारण करून 2 हस्तक आणि 1 मस्तक तुझ्या पायावर ठेवलं बाबा म्हणायचं ना. परोपकार धरिसी कर्मभूमी माझी दाता किरडसी अमोघ दर्शन तुझ पाची काय वर्णू.